साई धर्मरक्षा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री संजय विजय देशमुख यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक, सामाजिक, शासकीय, सांस्कृतिक, राजकीय, पत्रकारिता व उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान रत्नांचा भव्य सन्मान सोहळा 2026 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी दुपारी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत माहेरघर मंगल कार्यालय सेतू भवन जवळ फुटबॉलनगर सिडको नाशिक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला। विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती, सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मीनू नरेश धाम, स्टार प्लस फेम, अमोल मास्टर शेफ इंडिया सीझन 4 टॉप फायनलिस्ट, प्रीतीताई अमित सावंत, संस्थापिका अध्यक्ष पुणे मानवाधिकार ग्लोबल ह्युमन वेलफेअर ऑर्गनायझेशन, रामराव मोतीराम शिंदे, समाजसेवक व व्यावसायिक प्रायव्हेट विकास एंटरप्राइजेस नाशिक डॉक्टर सौ आशा मदन पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती सुधाकर भाऊ जाधव, शिवसेना शिंदे गट महानगर प्रमुख नाशिक, तसेच डॉक्टर ज्योती केदारे, ग्रामपंचायत अधिकारी वाकी इगतपुरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात एकूण 202 पुरस्कार फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आला। रायगड, संभाजीनगर, अहिल्यानगर, रावेर, जळगाव, अकोले, विदर्भ, सातारा, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे तसेच गुजरात आणि इतर राज्यातूनही महिला व पुरुष मान्यवर या सन्मान सोहळ्यासाठी विशेष उपस्थित होते। राज्याबाहेरील मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले। कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह देण्यात आलेले आहे। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाज हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले। समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आले। फाउंडेशनतर्फे सर्व पुरस्कार विजेत्या सदस्यांसाठी स्वादिष्ट भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। उपस्थितांनी आधार तिथ्याचे विशेष कौतुक केले। या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून संस्थापक अध्यक्ष संजय विजय देशमुख, सचिव अंतोष निवृत्तीधानक, खजिनदार सारिका संजय देशमुख, उपाध्यक्ष बाळकृष्ण पांडुरंग सूर्यवंशी, संचालिका मनीषा अविनाश गांगुर्डे, रेश्मा रवींद्र वाघचौरे व प्रतिभा विलास आहेर यांनी परिश्रम घेतले। संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले। दिनांक 1/3/2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त 1 ते 8 तारीख ही जागतिक महिला दिनानिमित्त तो सप्ताह असल्यामुळे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना सुवर्णरत्न पुरस्कार तसेच पुरुषांना समाजभूषण असे टोटल 202 पुरस्कार आज साई धनवर्षा फाउंडेशन तर्फे वितरण करण्यात आलेले आहे। साई धनवर्षा फाउंडेशनचा हा 5वा सन्मान सोहळा होता। यापुढेही साई धनवर्षातर्फे प्रत्येक वर्षी हे पुरस्कार आम्ही देणार आहोत। पुरस्कार देताना त्याचे नाव वेगवेगळे असतात। विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून महिला व पुरुष या पुरस्कारासाठी येत असतात आणि नुसता महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा MP असेल, गुजरात असेल, या ठिकाणावरून सुद्धा महिला सभासद येथे पुरस्कार घेण्यासाठी येत असतात। आणि साई धनवर्षा फाउंडेशन फक्त पुरस्कार नव्हे तर समाजातील अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, कुठलेही जे समाजासाठी काम करता येईल तो काम करण्याचा प्रयत्न करत असतं आणि यापुढे ते करत राहणार। त्याच समवेत आमच्या सर्व फाउंडेशनच्या संचालिका पदाधिकारी हे एकदम जोमाने काम करत असतात। त्यामुळे हा एवढा चांगला समारंभ घडू शकतो। धन्यवाद। आज या मंचावर साई धनवर्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सर संजय देशमुख सर यांनी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून इथं उपस्थितीसाठी बोलवलं आणि जो काही मानसन्मान दिला, सर्वात प्रथम मी त्यांची खूप आभारी आहे। हा 1 मार्च जो आपण कार्यक्रम घेतला इथं सरांनी, तो जागतिक महिला दिनाचा प्रोग्राम असून हा प्रोग्राम त्यांनी इतका सुंदर आणि छान रित्या पार पाडलाय। म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून मी यांना ओळखते आणि आज 5वा पारितोषिक समारंभ त्यांनी केलेला आहे आणि खूप छान सगळ्या महिलांना, महाराष्ट्रातल्या ऑल महिला इथे जमा होतात
आणि त्याबद्दल मी त्यांचे खरंच शतशः आभारी आहे. असा प्रोग्राम फक्त एकच व्यक्ती महाराष्ट्रात घडून आणू शकतो, ते म्हणजे संजय देशमुख सर. त्यामुळे त्यांचे भयंकर आभारी आहे आम्ही. महिलांना खूप प्रोत्साहन मिळतं. महिला आज ज्या काय या महाराष्ट्रात येतात ते दादा दादा करत माहेरघर म्हणून आज संजय सरांच्या इथे पारितोषिक घ्यायला येतात. पण ते पारितोषिक नसून एक माहेरघर आहे त्यांचं, आता माहेर घरी येतात असं त्यांना वाटतं आणि त्या निमित्ताने आज इथं सर्व महिला जमा होतात. म्हणून या निमित्ताने सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवते. नमस्कार, मी अमित सावंत. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि मी आस्था स्टॉक मराठी, मी ऑनलाईन माझे क्लासेस असतात शेअर मार्केटचे. पण आज मला साई धनवर्षा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय देशमुख सरांनी आज आम्हाला इथं इन्व्हाइट केलं. त्यांचे खूप खूप शतशः मी आभार मानतो. आणि आज जवळजवळ 250च्या वर लोकांना त्यांनी पुरस्कार देऊन पुरस्कृत केले आणि अतिशय सुंदररित्या ते कार्य करत आहेत आणि इथून पुढेही ते कार्य करतील. आणि सर्व हिरकणींचा त्यांनी चांगल्या प्रकारे एक सन्मान केलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी माझा सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. तर मी सरांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार महाराष्ट्र, मी दिग्दर्शक फाईट मास्टर पंकज ठाकूर, राहणार मी नाशिकचा आहे. सर्वांना सांगायला अत्यंत आनंद होतोय. साई धनवर्षा फाउंडेशन अतिशय सुंदर असा महिलांसाठी व पुरुषांसाठी सन्मान सोहळा त्यांनी घेतलेला आहे आणि तो सन्मान सोहळा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. तर 250 पेक्षा जास्त महिला व पुरुषांना सन्मानित करून त्यांना संबोधित केलेलं आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो साई धनवर्षा फाउंडेशनला. याही पुढे कुठली मदत लागली तर आम्ही साई धनवर्षा फाउंडेशन सोबत नेहमी असू. ब्युरो रिपोर्ट